नाशिक वसंत विहार भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली. प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलाय. या प्रसंगी मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करताना विविध प्रकारच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आढावा आणि अतिशय सखोल माहिती दिली. याबद्दल माहिती देताना माननीय प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी, अजितजी चव्हाण, महानगर जिल्हाध्यक्ष सुनीलजी केदार, सुनील देसाई, गणेशजी कांबळे, काशीनाथ शिलेदार, वसंतराव उशीर, रवींद्र पाटील, संध्या कुलकर्णी यांच्या वतीने आयोजित तसेच पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होते. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक. संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. सर्व पदाधिकारी माझे सर्व सहकारी आपल्या सगळ्यांचंच नाव घेत बसत नाही कारण वेळ थोडा आहे. मात्र आज दोन महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी. भारतीय असंतोषाचे जनक अशी ज्यांची ओळख आहे ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. मुंबईच्या सरदारगृहामध्ये ज्याला आपलं सरकार आल्यानंतर जिथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची अंत्ययात्रा ही भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी अंत्ययात्रा म्हणून गणली जाते. गिरगाव चौपाटीवरती ब्रिटिशांनी सोनापूरची वरळीला स्मशानभूमी तिथंच अंत्यसंस्कार करा असं ब्रिटिश म्हणत असताना पण भारताच्या जनतेनं ब्रिटिशांच्या विरोधात एल्गार करून लोकमान्यांचं चौपाटीवर ज्या ठिकाणी दहन केलं, ज्या काँग्रेस पक्षाचे म्हणजे खरं तर काँग्रेसचे नाहीच असं म्हणूया आपण, राष्ट्रीय सभेच्या भारतीय असंतोषाचे नेते असलेले आणि नंतर इंडिकेट काँग्रेस झाली, सिंडिकेट काँग्रेस झाली, त्यामुळे काँग्रेस ही एका परिवाराची असं मी मानतो. पण इतकी वर्ष इतक्या मोठ्या नेत्याला काँग्रेस न्याय देऊ शकली नव्हती. आपलं सरकार आल्यानंतर आपण जिथं लोकमान्यांचं दहन झालं त्या भूमीला स्वराज्य भूमी असं गिरगाव चौपाटीला नाव दिलं आणि आपण तिथं मोठा कार्यक्रम दरवर्षी करतो आपलं सरकार आल्यानंतर. त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळकांचा जो वारसा आहे तो भारतीय जनता पक्षाकडे आहे असं मी मानतो आणि खऱ्या अर्थानं लोकमान्यांचे वारसदार आहे. माझ्या प्रवक्ता टीममध्ये लोकमान्यांचे पंतू आता कुणाल टिळक भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, आपल्या आमदार ज्यांचा मला खूप स्नेह लावला आणि ज्यांच्या विचारामध्ये अतिशय स्पष्टता होती अशा मुक्ताताई टिळक या भारतीय जनता पक्षामध्ये होत्या. म्हणजे आता लोकमान्यांचा वैचारिक वारसा हा भारतीय जनता पक्षाला हे आपण ठासून सांगितलं पाहिजे आणि ज्यांच्या नावाशिवाय भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही असे लोकमान्य टिळक. त्यांना आपण नाशिक महानगराच्या वतीने आज विनम्र श्रद्धांजली वाहूया. दुसरे मोठे महापुरुष या दोन्ही महापुरुषांवरती काँग्रेसनं अन्याय केला असंच मी म्हणेन. कारण टिळकांच्या वारसांना राजकीय ताकद मिळेल म्हणून टिळक मोठं उदाहरण हे काँग्रेसला काही मान्य नव्हतं. त्यामुळं टिळकांच्या प्रत्येक विषयावरती सातत्यानं काँग्रेसनं तो कमीत कमी कसा देश पातळीवर जाणार नाही याचा विचार केला. कारण काँग्रेसला आपल्याच कुटुंबातल्या 2-3 महापुरुषांशिवाय दुसरं काही सुचलं नाही. आपलं सरकार आल्यानंतर आपण टिळक स्मारक समितीच्या वतीनं आजच माननीय अमित भाई आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, टिळकांच्या भूमीमध्ये येत आहेत आणि टिळकांच्या वारसांनी आज अमित भाईंना बोलवलं. मला असं वाटतं टिळकांचा जो जहाल विचारांचा वारसा आहे तो चालवणारा नेता आपला आहे अमित भाईंच्या रूपात, याचा मला खूप अभिमान वाटतो. ती वैचारिक सगळी टिळकांची जी वारसदारी आहे ती मिरासदारी आहे ती आपण आपल्या कामानं मिळवली. आज टिळकांचे वारस आहे आपल्याकडे, टिळकांचे विचार सुद्धा आपल्याकडे, टिळकांचा वारसा सुद्धा आपल्याकडे आहे, भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये आहे. कारण जे जहाल विचार भारतीय जनता पक्षानं देशाच्या राजकारणामध्ये आणले त्याचं प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे. टिळक आपल्या सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे. दुसरे नेते आपल्या रोजच्या दैनंदिन व्यस्ततेमध्ये आपल्याला कसं ते मधून भांड्याला कलई करायची असते ना, तर हल्ली कलई हा शब्द माहिती आहे, कृती माहीत नाही कोणाला. पण पितळेच्या भांड्यामध्ये ताक कळंकू नये, कळंकणं काय असतं हे बऱ्याच लोकांना आता माहीत नसतं. परंतु पितळेच्या भांड्याला कलई करणं हा एक विषय असतो. त्याच्यामुळं त्याची स्वच्छता राहायची, चमक राहायची, भांडे नवे वाटायचे. तसा हा कलई करण्याचा एक थोडासा संस्कार असतो असं मला वाटतं. दरवर्षी करावे लागायचे कलई नाही, आता रोज करायची गरज फोटो बदलायचे ना, तेव्हा करायची वर्षातून एकदा, तेव्हा कलेवाला यायचे तेव्हा करायचे, घरोघरी यायचं, घरोघरी यायचं, भट्टी लावायचं. एवढ्या भट्टीत काय आपण नाही तापत बुवा सध्या,
आजचा 1 ऑगस्ट श्रद्धेय लोकमान्य टिळकांचा स्मृतिदिन आणि श्रद्धेय अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस. 1856चा टिळकांचा जन्म आहे आणि 1920ला टिळक गेलेले. 56, 44 आणि 20, 64 वर्षाचं आयुष्य त्यांना फक्त मिळालेलं आहे टिळकांना. अण्णाभाऊ साठेंचा 1920ला जन्म आहे आणि 1969ला गेलेले. म्हणजे त्यांना 49-48 वर्षाचं आयुष्य मिळालेलं. नेहमी आपण राजकीय कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना कशासाठी काय करायचं डोक्यात असलं पाहिजे. आता कालिदास कला मंदिरमध्ये फार मोठा कार्यक्रम झाला. मी तर नेहमी सांगत असतो याच्यामध्ये काय असतं, ह्या सगळ्यांचं जे कालावधी त्यावेळेचं समाज जीवन आहे, त्यावेळेच्या सामाजिक गरजा, त्यावेळेच्या राजकीय गरजा, व्यावसायिक गरजा, शैक्षणिक गरजा, ह्या सगळ्या वेगवेगळ्या होत्या आणि त्या काळात ही मोठी माणसं होऊन गेली. टिळकांचा अभ्यास तर प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या पक्षाच्या तर केलंच पाहिजे. परंतु किती अनन्यसाधारण आयुष्य असावं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीही करायची तयारी, पण काहीही करत नव्हते ते. प्रत्येक गोष्ट विद्वत्तेच्या याच्यावरती ताऊन सुलाखून कसोटीवरती व्हायची आणि त्यामुळे एका बाजूला जनजागरण करावं असं त्यांना वाटतं. म्हणजे समाज निद्रिस्त अवस्थेत होता म्हणून जनजागरण करण्याची आवश्यकता पडली. पहिल्यांदा समाज निद्रिस्त अवस्थेत कसा होता, कारण त्यावेळेला लोकसंख्या किती असेल, स्वातंत्र्याच्या वेळेला जर 40 कोटी होती तर त्यावेळेला लोकसंख्या किती असेल. आणि त्यावेळेला दळणवळणाची साधनं नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती, टेलिफोन नव्हते. अशा काळामध्ये ही माणसं बॅरिस्टरकीपर्यंत गेली. विदेशातल्या कुठल्याही उच्च शिक्षित संप्रदायाला नेस्तनाबूत करतील बौद्धिकदृष्ट्या, इतक्या बौद्धिक उंचीवरची होती. ब्रिटिश सरकार टिळकांना इतकं घाबरत होतं की ब्रिटिश सरकारने टिळकांवरती इतके गुप्तहेर सोडले होते की त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला, प्रत्येक व्याख्यानाला, प्रत्येक लिखाणाला ते खूप वचकून होते. आणि आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक गंगाधर टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्राचे प्रवक्ते अजितराव कुलकर्णी, या शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार आणि सर्वच पदाधिकारी, आता सगळ्यांचे काही नाव घेत नाही, परंतु दरवर्षी आपण या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची जयंती या शहरामध्ये अजितराव 92 साली अण्णाभाऊ साठेंची जयंतीला सुरुवात आपण केली. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळा या ठिकाणी 2004ला आपले पहिले भाजपचे महापौर बाळासाहेब सानप यांच्या हस्ते पहिला पुतळा इथं बसला या शहरामध्ये. आणि त्यावेळेस आपण 2000च्या संख्येने, त्यावेळेस संख्या खूप कमी होती, माध्यम समाजाची असो, दलित समाजाची. आम्ही दलित समाजामध्ये काम करणारे एकदम छोटेसे कार्यकर्ते होतो. म्हणजे हातावर म्हणत इतके 5-10 कार्यकर्ते असायचे, पण आमचे कार्यक्रम एकदम आक्रमक असायचे. जेवढे नेते असतील, मागासवर्गीय नेते असतील, अनुसूचित जातीच्या याच्यामध्ये काम करणारे, प्रवाहामध्ये काम करणारे, किंवा कुठलीही आंबेडकर जयंती असो, शिवाजींची जयंती असो, त्यावेळेस आम्ही एकदम हिरारीने काम करतो. ते रोपटं आम्ही तेव्हा वेळेस लावले होते. त्यावेळेस आम्ही 2-2 हजाराच्या संख्येने कार्यकर्त्यांना धरून आणायचो. वंडापन पुरुष आमचे अध्यक्ष असायचे, लक्ष्मण सावची, बाकीची सगळी टीम, फरांदे सर, साने, सगळे आमच्या बरोबर राहायचे आणि आम्ही आक्रमकपणे या शहरामध्ये काम करायचो. खूप काम आम्ही या आत्तापर्यंतच्या काळामध्ये केलेलं आहे. आता एवढ्या 2-5 वर्षामध्ये आता कार्यकर्ते खूप झाले, परंतु कार्यक्रम विभाग आहे. आता नाशिक महापालिकेमध्ये आपली सत्ता आहे, 20 नगरसेवक आहेत. प्रत्येक जणांचे वार्डामध्ये कार्यक्रम आहे. पदाधिकाऱ्यांना वाटतो मी पदाधिकारी आहे, पण माझ्या वार्डाचं काय, माझ्या वार्डात कार्यक्रम झाला पाहिजे, त्यांना वार्ड महत्त्वाचा वाटतो पार्टीपेक्षा. तर माझी अध्यक्षाला विनंती आहे, अध्यक्षांनी जे जे आपले पदाधिकारी आहेत, पार्टीमध्ये काम करणारे नगरसेवक आहेत, त्यांनी पार्टी कार्यालयात आलं पाहिजे.
वार्डामध्ये तर कार्यक्रम घ्या तुम्ही, तो तुम्हाला घेणं प्राप्तच आहे, लोकांपुढे दिसलं पण पाहिजे. पण तर मग पार्टीचे पद घेऊ नका, नगरसेवक म्हणूनच काम करा, दोन्ही बाजूनी काम करायचं, दोन्ही दगडीवर हात ठेवायचे. म्हणजे मग इथली जी संख्या ना आपली ती नव्हती होती. आपण दिसत नाही लोकांना, मीडियाला दिसत नाही. अरे म्हणतो बाजार काढला का 10 लोक होते, आपण तसे 1000-2000 लोक आम्ही 30-35 वर्षापूर्वी 5-5 हजाराच्या आम्ही मिटिंगा घेतलेल्या आहेत, मेळावे घेतलेले आहे. या शहरामध्ये चांगलं काम उभं केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंचं कार्य सगळ्यांनाच माहिती आहे. दूर कशी व्हावी, जातीभेद कशी दूर व्हावे, याच्याकरता परिवर्तनाचा जो काही सगळा लढा झाला त्यात अण्णाभाऊ साठेंचं योगदान मोठं आहे. 18 ग्रंथ लिहिले, त्यांनी पुस्तकं लिहिले. मी ते नेहमी सांगत असतो, वर्ष सांगत होतो, कुणीच करत नाही. खरं तर 1 महिना आधी आपण पुस्तकांचं प्रदर्शन इथे लावायचं 2-3 अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला. मला वाटतं आम्हाला आठवत असेल. पुस्तकांचं प्रदर्शन काय लावायचं की हे पुस्तक किमान प्रत्येकानं महिनाभरात वाचावं. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावरती निबंध स्पर्धा का होत नाही, अण्णाभाऊ साठेंवरती वक्तृत्व स्पर्धा का होत नाही, अण्णाभाऊ साठे अंगात का येत नाही आता. नुसतं पुतळ्याला हार, फोटोला हार, जयंती पुण्यतिथी करायचे विषय सोडून द्यायचा. फकीरासारखी कादंबरी लिहिली, त्याच्यावरती चित्रपट निघाला. शशी कपूरचा शबाना आझमी जो पिक्चर आहे फकीरा, हा चित्रपट कधी निघाला, मग त्याचं लिखाण कसं झालं असं. जे अनेक विषय, मला वाटतं 3 चित्रपट निघाले, 3 कादंबरी वेगवेगळे असं. म्हणून अण्णाभाऊ साठेंचं जे जीवन आहे हे सगळं संघर्षमय जीवन आहे. कारण त्यांचं एक वाक्य नेहमीच फेमस आहे, बदलुनी घाव जग बदल घालुनी घाव, सांगून गेले भीमराव. असं त्याचं वाक्य. जे बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानातून, विचारातून सामाजिक परिवर्तनाचा सगळा त्यांच्या ध्येयानं ते जगले. आणि एखादा ग्रामीण भागातला एखादा माणूस शहरामध्ये जाऊन इतक्या मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक लिखाण करून लोकशाही यांनी नावानं ओळखलं. अण्णाभाऊ साठेंचं योगदान त्याच्याकरता मोठं. हल्ली ते एक हे झालं, आत्ताच्या काळामध्ये अधिक गरज झाली की जो मोठा पुरुष ज्या जातीचा आहे ना त्या जातीनेच त्याचा उत्सव करावा. अस्मिता असलीच पाहिजे, कारण ज्ञाती संस्था ही शेवटी आपल्याकडे आहे आणि आम्हाला तर जवळची वाटते ती एक अस्मिता असते. अस्मिता म्हणून त्यांनी खरं बरोबर आहे, पण कुठलीही संतांची पुण्यतिथी असेल, कुठल्याही नेत्यांची पुण्यतिथी जयंती असेल, ही सामाजिक दृष्ट्या सगळ्यांनी केली पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी म्हणजे मातंग समाजानं जयंती करायची आणि त्यांचं सगळं जगायचं, हे काही न पटण्यासारखं आहे. आपण भारतीय जनता पार्टी, संघ परिवारातले, विचार परिवर्तनातले सगळे जे लोक आहोत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून याचं प्रसारण अधिक केलं पाहिजे की ते का करायची पुण्यतिथी, का करायची जयंती, त्याचं स्मरण का करायचं. 1969ला जर अण्णाभाऊ साठे गेलेत आणि 70 पासून ते 30 वर्ष आणि 26 वर्ष 56 वर्ष गेल्यानंतर आपण त्यांचा स्मृतिदिन 18 जुलैचा करतो आणि 1 ऑगस्टला 1920ला जन्म असून वास्तविक त्यांची जन्मशताब्दी झाली आता अण्णाभाऊ साठेंची. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीला हे शासन स्तरावर झाली काय व्हायची ते कॅलेंडरला पुन्हा समाजामध्ये जागृती काय, किती आत्ताच्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं अजिबात. मला असं वाटतं ह्या सगळ्या नेत्यांची जयंती पुण्यतिथी करताना आपण त्यांच्यातलं काय घेतलं पाहिजे, कुठल्या वेळेला काय करावं, प्रतिकृतीवरती मात करून काय करावं, हे सगळे वस्तुपाठ त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या विचारातून आपल्याला ते मिळतात आणि ते आपल्याला आपल्या जीवनासाठी मार्ग. कारण आता त्या काळात समस्या जर 10 असतील ना तर आता त्या 10च्या ऐवजी 1000 समस्या आल्या. प्रत्येक गोष्टीला कंगोरे आले, प्रत्येक गोष्टीला एक वेगवेगळे आयाम आले. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट उलगडायची कशी, सुलगायची कशी, त्याचं कसं निराकरण करायचं ते समस्या. हे जर आपल्याला शांत चित्तानं, डोक्यानं आणि समाजावर परिणाम होईल असं कमी वेळेत करायचं असेल तर यांचं साहित्य आपण वाचलं पाहिजे असं मला वाटतं. मी या ठिकाणी श्रद्धेय लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्तानं त्यांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करून थांबतो. धन्यवाद.